खालच्या पुजलं ते पाहिलं मागच्या आठवड्यात JCB त्याला उकरून पाहिलं 2-3 वर्षात 4 वर्षात काय अडचण JCB चेळायला तर अडचण नाही ना काही चेळायचं पुन्हा दुसरं काय चेळायचं पुन्हा दुसरं करायचं योग्य वाटलं तर आपलं काढून घेता येईल. साधारणतः खर्च किती लागतो वर्षाला? खर्च करायचा कशासाठी तुम्हाला मला सांगा ना. फवारणी नाही, खत नाही, खुरपण नाही, फक्त शेणखत फक्त शेणखत. शेणखत पाणी त्याचा डोस किती? आता डोस म्हणजे आता एकरी 5-6 ट्रॉल्या टाकायच्या. आणि जी फळगळ झाली समजा इथं ती आता ही जी झाली एवढी जी दिसते नाही त्याचं ती दाखवतो ती दाटीमुळे झाली. त्याची त्यांनी ताणलं एकमेकाला. इथं खाली आल्यावर काडी बारीक झाली, वरच्या भागाला काडी ठोकर आहे. ठोकर काडीवाल्याने दाबलं, खालच्याची ताकद कमी पडली, त्याला तोडून टाकलं. आता इथं जी जास्त गळ दिसती, आता आपल्यासारखे लोक येतात वर करते, एक काढायला जाते, खाली पडते, तिकडं दिसते की एवढी गळ नाही कारण तिकडे लोक जास्त जात नाही, धक्का लागत नाही धक्का लागत नाही त्याला. हे खर्च काय नाही. आता आम्हाला काही तुमच्यासारखेच काही लोक म्हणतात तुम्ही हे काय नाटक लावले. हे लोक आले की बसा बसा आतमध्ये, कोणी वर करून पाहताय, कोणी तोडतंय. बरोबर आहे. मोठेपणा आहे तो ते आम्हाला तुमच्यातलेच लोक म्हणतात, आम्हाला नाही वाटत काही. तुमच्या मनाचा मोठेपणा आहे तुमचा. कसं हे आता इथं- नाविन्यपूर्ण इथं- पीक आहे. एवढ्या लेबर मध्ये 1 किलो गेली त्यांची खाली. इथं 30-35 किलोमीटरवर 2 प्लॉट आहेत, शेलूला आणि परतूरला. तुम्ही जा, तुम्हाला जर गेट मध्ये जर येऊ दिलं, हात लावू दिला तुम्हाला बोला. मीच म्हणतो की तुम्हाला मोठेपणा आहे मला. परतूरला त्या कारखान्यावर जे येऊ आता तुम्हाला ते हिस्ट्री सांगतो. आता मी तुम्हाला ती झाडं मी कशी लावली का लावली. तो कारखाना होता बंद पाड्याला. बंद पाड्याच्या असल्याच्या त्या काळामध्ये तिथं झालं एक मोठं तळ, वाकडीचं तळ म्हणतात त्याला. आपल्या मराठवाड्यात नंबर 2चं तळ आहे वाकडीचं. तिथून लातूरला पाणी नेलं होतं ट्रेननी त्या दुष्काळात 2018 साली. तर तिथं पाणी भरपूर झालं. मायला म्हणलं काय लोक राहू नशीब, एवढं मोठं तळ झालं, पाणी म्हणतोय मी, आणि याला उसा लावता येत नाही, कारखाना नाही. कारखाना पण मोठा आहे. कारखान्यापासून जास्तीत जास्त 1 किलोमीटर अंतरावर तो. त्याच्यावर रंगरंगोटी सगळी आणि त्या कारखान्याची पूर्ण रिपेरिंग झाली. रंगरंगोटी, वाट फेसिंग, कार फेसिंग सगळं झालं. आणि त्या कारखान्याच्या समोर जो त्याच्या ना समोर त्याच्या मधात गेली झाडं लावलेली. आणि ते एवढाले असते ना, असं मस्त दिसायला लागले. मला म्हणलं कारखान्याची काय शो वाढावं. आता शोचे झाडं काय वेगळेच लावले, म्हणजे झाडं कधी कुठे पाहिलेच नव्हते. मग शिवचे झाडं लावले. शिव 1 वर्ष झालं पाहिलं, दुसऱ्या वर्षी पाहिलं मोठाले झाले, तिसऱ्या वर्षी पाहिलं एवढ्याला घुस दिसले. अरे म्हणलं हे शिव नाही, हे काहीतरी उत्पन्नाचं आहे. म्हणलं याला चौकशी करावं लागते आपल्याला. गाडी घातली आतमध्ये, गेलो गेटवर, गाडी लावली, गेलो. म्हणलं मला हे झाडाची माहिती द्यायची. म्हणलं इथं कोणी माहिती देत नाही, काही नाही, आणि आतमध्ये येऊन बी देत नाही. तोंडात आणल्यासारखं मागं फिरलं. आता हे बघा, ते एक राखणदार महिंदार वॉचमन म्हणजे आदेश पहिला जो दिलेला आहे तो आदेश त्याला पाळावा. बरोबर. जर लयच काही केलं तर आपल्याला तिथून आदेश आणून यावं लागेल, घेऊन यावं लागेल. यायच्या किती मस्क्यात वाड्या पाया पडलं काही केलं तर हे सोडणार आहेत का? कारण त्यांना त्या आदेश तसा आहे. यायच्या नादी लागून काही उपयोग नाही. म्हणलं चला आपलं वापस फिरलो, यावं नशीब चांगलं तेवढा पिरियड. एक आता टिफिन असलेला एक लेबर सारखा माणूस त्या जाग्यात दिसला. मग आता थोडी डोकं लावलं. म्हणलं हो पाहुणे लेबर, हे बागाचं देखरेख कोण करतं पाहते, तर नाव बी मला आठवणं. मला आमची पाहुणे येते आणि त्यांचा फोन नंबर बी नाही माझ्याजवळ. आता म्हणले साखळकर साहेब आहेत. अरे हो हो साखळकर काय माहित नाही कोण येतं. बरं हो म्हणलं साखळकर बापू, साखळकर बापू. बापू बी म्हणलो लगेच. आणि म्हणलं त्याचा फोन नंबर भेटेल का? म्हणलं हो माझं आहे. ते लेबरने फोन नंबर दिला. आणि मग नंतर ते फोन लावला. फोन लावल्याच्या नंतर तो माणूस आतमध्येच होता.